अध्यक्ष महोदय, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेच्या अंतर्गत जो काही विद्यार्थ्यांना आहार पुरवला जातो त्यामध्ये साधारणपणे प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांच्यासाठी 4 रुपये 19 पैसे धान्याचा माल पुरवठा करणं आणि इंधन आणि भाजीपाल्याच्यासाठी 2 रुपये 59 पैसे आणि उच्च प्राथमिकच्यासाठी 6 रुपये 29 पैसे धान्याचा माल पुरवठा करणं आणि 3 रुपये 88 पैसे इंधन आणि भाजीपाला म्हणजे तो स्थानिक पातळीवर तो निधी त्या ठिकाणी अदा केला जातो। अध्यक्ष महोदय, या विषयाची जेव्हा निविदा निघते तर UDIS वरनं त्या शाळेमध्ये त्या जिल्ह्यामध्ये किती विद्यार्थी आहेत साधारणपणे त्या विद्यार्थ्यांच्या संख्येप्रमाणे याचं कॅल्क्युलेशन वर्कआउट करून ती निविदा त्या ठिकाणी काढली जाते। यामध्ये साधारणपणे त्यावेळेस त्या अन्न पदार्थाचे मार्केटमध्ये काय दर आहेत, बाजार समित्यांमध्ये त्याचे काय दर आहेत हे सर्व पाहून आणि त्याचे सॅम्पल्स पण त्या ठिकाणी घेतले जातात। जे काही नमुने त्या ठिकाणी घेतले जातात ते नमुने प्रमाणित लॅबमध्ये त्या ठिकाणी तपासले जातात आणि मग ती निविदा त्या ठिकाणी निश्चित केली जाते। अध्यक्ष महोदय, हा माल जेव्हा पुरवठा दर 2 महिन्याला केला जातो तर साधारणपणे त्या शाळेचे मुख्याध्यापक, त्याचं शाळा व्यवस्थापन समिती आणि अन्न शिजवणारे जे काही आपले कर्मचारी आहेत यांच्या उपस्थितीमध्ये तो माल त्या ठिकाणी दिला जातो। आता सन्माननीय आमदार महोदयांनी जो काही पाटील साहेबांनी मुद्दा उपस्थित केलेला आहे, निविदामध्ये ही वस्तुस्थिती आहे की ग्रीन पीस असा त्या ठिकाणी उल्लेख आहे आणि वर्क ऑर्डरमध्ये वटाणा असं त्या ठिकाणी दिलेलं, परंतु साधारणपणे पुरवठा जेव्हा केला जातो तर तो पुरवठा जे सॅम्पल दिलेले होते त्याप्रमाणेच त्या ठिकाणी करणं अपेक्षित आहे आणि म्हणून आपण जी काही बाब निदर्शनास आणून दिलेली आहे ही निश्चितपणे याची चौकशी केली जाईल आणि या चौकशीचा जो काही अहवाल येईल त्या अहवालाप्रमाणे पुढची कारवाई केली जाईल।